सांगली येथे विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान व टीबी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजूकरिता रुग्णालय सुरू करण्यात आले। आज या रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न झाले आहे। यामध्ये छोटे मोठे ऑपरेशन, टाके, फ्रॅक्चर, दंत विभाग तसेच 10 बेडसह ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे आणि बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन शहा, डॉक्टर राम लाडे, डॉक्टर अमर पागे, डॉक्टर महेश पाटील, हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉक्टर गिरीश अग्रवाल, अस्थि व्यंगोपचार तज्ञ डॉक्टर प्रशांत करिहोळी, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ डॉक्टर वर्षा राणी, तज्ञ दंतोपचार तज्ञ या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। गरजू रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावे असे आवाहन यावेळी ट्रस्टचे किशोर लुल्ला, अमित लुल्ला यांनी केले आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर लुल्ला, टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचा मी चेअरमन आहे। गेली 13 वर्ष आपल्या फाउंडेशनमार्फत असंख्य सेवा कार्य चाललेले असतात। मुख्यतः एज्युकेशन सेक्टर आणि हेल्थ सेक्टरमध्ये आमचं सेवा कार्य सुरू असतं। माझ्या ऑफिसच्या वरतीच एक दवाखाना होता 1500 स्क्वेअर फुटाचा आणि तो रिकामा असल्यामुळं माझ्या मनात कल्पना आली की लोकांना आपण अतिशय रिजनेबल दरामध्ये आपण वैद्यकीय सेवा देऊ शकतो आणि म्हणून मी ही जागा घेतली आणि बामनोळीचे जे विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे डॉक्टर राम लाडे आहेत त्यांना विनंती केली की हे हॉस्पिटल आपण चालवावं। धन्यवाद। नमस्कार, मी अमित लुल्ला, टीबी लुल्ला अँड कंपनीचा मी एक ट्रस्टी आहे। या हॉस्पिटलमध्येच सेकंड फ्लोअरला एक अमित मेडिकल स्टोअर्स म्हणून आहे, तर ते इन्चार्ज मी आहे त्याचा। तर जास्तीत जास्त लोकांना मेडिकलचा बेनिफिट होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो आणि आजूबाजूला कुठलंही मेडिकल नाही, त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वांना या मेडिकलचा फायदा घेता येईल। धन्यवाद। मी डॉक्टर राम लाडे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचा सचिव। सांगलीमध्ये ककून हॉटेलच्या जवळ आम्ही इथे विवेकानंद हॉस्पिटल या सेवा प्रकल्पाचा आज शुभारंभ करीत आहोत। आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज 12 जानेवारी विवेकानंदांची जयंती आहे। ज्या महामानवानी सेवेचा संदेश सगळ्या जगाला दिला, तोच आदर्श लक्षात ठेवून विवेकानंद प्रतिष्ठान आणि टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन या 2 संस्थांच्या माध्यमातून आज ककून हॉटेलच्या जवळ आपण विवेकानंद हॉस्पिटल या एका सेवा प्रकल्पाचा इथं शुभारंभ करीत आहोत। विवेकानंद प्रतिष्ठानचे जवळजवळ 22 प्रकल्प सांगली जिल्ह्यातल्या 150 गावामध्ये कार्यरत आहेत आणि या सगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून समाजाची सेवा करणं आणि देशाच्या परिवर्तनामध्ये आपला सहभाग नोंदवणं असा मुख्य उद्देश आमच्या संस्थेचा आहे। नमस्कार, मी डॉक्टर अमर पागे, नूतन विवेकानंद हॉस्पिटल अभ्यंकर कॉम्प्लेक्स अमराई रोड सांगली याचा मी इन्चार्ज मेडिकल ऑफिसर म्हणून सध्या इथं कार्यरत आहे। हे साधारण आता 10 बेडचं हॉस्पिटल आहे, एक OT आणि एक रिकव्हरी रूम अशी इथं सध्या सोय आहे। छोटे ऑपरेशन्स जसं अपेंडिक्स, पिशवी काढण्याचं ऑपरेशन किंवा सिझेरियन ऑपरेशन, नॉर्मल डिलिव्हरीज, छोटे टाके घालणे किंवा अगदी काही छोटे मायनर फ्रॅक्चर्स या संदर्भातले उपचार इथं होणार आहेत। 24 तास तज्ज्ञ मेडिकल स्टाफ इथं असणार आहे, तज्ज्ञ नर्सिंग स्टाफ इथं असणार आहे। व्हिजिटिंग डॉक्टर्स साधारण आता डॉक्टर सचिन शहा बालरोग तज्ज्ञ, त्यानंतर डॉक्टर महेश पाटील हे हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ, डॉक्टर गिरीश अग्रवाल हे अस्थि व्यंगोपचार तज्ज्ञ, डॉक्टर प्रशांत करिहोळी हे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ आणि डॉक्टर वर्षा राणी शेंडगे ह्या दंतोपचार तज्ज्ञ इथं सध्या कार्यरत आहेत। हे हॉस्पिटल अगदी उत्तम क्षमतेनं येत्या काही दिवसांमध्ये या परिसरातील रुग्णांची सेवा करण्यासाठी सक्षम राहील असा मला ठाम विश्वास वाटतो। धन्यवाद।